कोणतरी आलं, दणकणी आवाज आला. अरे बापरे, धरा रे पडले. चला बरं, कोणतरी आलं. काय झालं हो बापा? वर्षा, तुम्ही थांबा तिचा, काही नाही झालं. आपल्या बापा डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यापासून कोणी आपल्याला पुसत नाही. अरे बाबा, कोणतरी आहे. बापा, धरणं कोण आहे तर? हा काकू, थांबा काकू, तुम्हाला बरोबर उचलतो मी. थांबा काकू, काय झालं तुम्हाला? पडल्या होत्या काय? हा बापा, कोंबडीला लागलं हो माय. केवढं पाणी आलं माहिती मध्ये, गिल्ला सांग बरं. वानेर मागं लागलं होतं माय वावरात गेलं तिथं. थांबा काकू. बाबा, जा ना तुम्ही आता. आधी दवाखान्यात येतो म्हणता ना? काही येत नाही मी दवाखान्यात. पाय तू काय येतं, येतो मी बाहेरून. मावशीबाई, काय झालं तुम्हाला? पोंगी मा सासू दवाखान्यात येत नाही आणि मावशीबाईला विचारपूस करते आणि बायकोला विचारत नाही. वर्षा, कोण आहे? आली आई. मावशीबाई, चला ना घरात. अरे हा पा, मी भुललीच होती. नाही बापा, काही येत नाही मी घरांनी. तेच मला जरा बसू दे, एक गिलास पाणी दे फक्त. चालली मी घरी. वर्षा, कोण आहे हो माईबाई? घरात आणणं. कोणाला आणू घरात? आई, ते एक मावशी आहे, ते बिचारे पडले आपल्या दारांनी, पाणी मागून राहिले. अहो माईबाई, देव माईबाई, पाचतेली पाणी, करतेच आत्मा शांत. वर्षा, ते सासरे गेले काय? नाही, बसला त्या मावशी समोर गुळू गोष्टी करत. आता त्याला वाटते बायको आपली ऑपरेशन झालं, फुटकी होते की चांगली होते. काय करू आता मी? आराम करा तुम्ही, काही करू नका. बुढा मोठा रंगीर आहे. पोरी, आण देतो पाणी. मला बी हातात ना द्यायले. जा तुम्ही, आई बोला तुम्हाला. त्याची नांदी नको लागू आता. घे मावशी पाणी. दे मायबाई, तू ताण लागले माय. एवढं वानेर मागं लागलं हो मायबाई. माय धावत पळत माय धपकून आपटली. जाना, अधिकारी उभे राहिले. पोरी, कोणाच बोलू बी देत नाही का मला? नाही, पहिले भाजीपाला घेऊन या तुम्ही, मग बोला. काय झालं बाई? कोण होय ते? ते सासरे होत की ते बाबा होत? नाही, मै बाबा नाही होत, मै सासरे होत. म्हातारपणी बुद्धी चैली आता. सासूचं झाले ऑपरेशन. काय झालं माझं ऑपरेशन? डोळ्याचं झालं ऑपरेशन. फटकते इकडे तिकडे. आजकालचे बुडे बाडे मोठे रंगात येतात ना मावशी, तुला काही माहित नाही. पे पाणी पे, लय काम आहेत मला. हा माय बाई, हा. पुरं पाणी बी नाही टाकलं मावशी. जेवण कर मग. नाही माय, म्हटलं हेच पावलं मला. माझ्या घरचे सगळे वाट पाहत असतील. चल माय, पाणी पाजलं तेव्हा मला आशीर्वाद लागेल तुले. येत जाय मावशी, जाता येताना. माझ्या सासूचं ऑपरेशन झालं, नाही तर माझी सासू भेटायला आली असती तुले. बरोबर, मी जिन भेटायला. चांगली आहे बिचारी. चल भाई, मै सोनगीन पोरगा वाट पाहत असेल. आई कुठे गेली दिवस भरायची. नाही, चिंट्याच्या बापासमोर मी तोंड दाखवत नाही. काही जात नाही मी घरी. चालले मी झापरीच्या घरी. मग आई बाबा येलात ना. झापरीला सांगितलं होतं सांगू नको त्याला असं झालं म्हणून. चल, ते म्हणते ना अजून शांती आली नाही आम्हाला निघाले. जेव्हा आता निघाली बी येईन तर कसं करू? आता घरी नेल्याशिवाय पर्याय नाही. चल आता, माय बापासमोर चांगलं झाला की ना, दाखवाने लागणार त्याले शांती दुखात आहे म्हणून. शांतीने आयुष्यभर हेच केलं. बाई शांताबाई, कुठे चालली हो शांताबाई? शांताबाई, तुला खरोखर तू सांग, त्या मामाला राग गेला नाही? नाही सुषमा, असं काही नाही आहे. शांताबाई, मग तू माघारी कोण नाही आली? बरं ते जाऊ दे. शांताबाई, मीटिंग कायची होती शांताराम भाऊची? मीटिंग? कायची मीटिंग होती? तुला कोण सांगितलं? शांताबाई, माझ्या घरी तर सविता सांगायला आली. शांताराम भाऊची मीटिंग आहे, शांताराम भाऊची मीटिंग आहे. बायको काहीतरी म्हणत जाय दे. एवढं आहे ना, मग तिच्या घरी जाय तू विचारायला. मला माहित नाही काय आहे. सांग आता. शांताबाईला मी सरळ विचारून राहिली. जाऊ दे, नाही सांगू दे. आता शांताबाई सांगा बी, मला काही ना काही बहाणा पाहिजे होता बोली आली. चल माय बबली वाट पाय पाय हो. शांताबाई, काय झालं सांग आता. शांताबाई, शांत हो ना तू. गरम नको हो माझ्या, सांगू नको एकपरी मला काय झालं तर. पण मी सांगतो तुला. सांग ना, काय सांगतो तर. ते माया शेजारची मालकी आहे की नाही, तिच्या घरी बचत गटाची मीटिंग आहे. बाया सगळं लोन घेऊन राहिल्या म्हणते. शांताबाई, चल ना मग आपण बी पाहू. मी बी मापोर आले, काही ना काही आधार द्यायला पाहतो लोन काढून. सुषमा, पहिले सगळी चौकशी करून घे आणि मग बायाची मीटिंग बोला. शांताबाई, अध्यक्ष तू असता आता. तू एवढं काम नाही काय?
सगळ्या बायाचे काना टाकणं, सगळ्या बायाची मीटिंग भरवणं मीच करू काय? आणि दर खेपेने मीच करतो. हा, सांगतो मी सविताले, पाहतो काय आहे तर तुला फोन करतो. मग कर, मग मला काम आहे पैशाचं. वा रे वा शांताबाई, वड्याचा ताव वांग्यावर काढते. मला काही घेणं देणं नाही बापा. मीटिंग कायची असो, किती बायका करा, नवरे करा, मला काही घेणं देणं नाही. मला सून चांगली भेटली बस, याच्यातच मी सगळी खुशी आहे. मी तर आता माझ्या सुनील बी पाहिजे काय करतो तर. फक्त मला बचत गटाचं लोन भेटू दे, मग पाय म्हणा सुषमा किती पुढे जाते तर. सविता, आहे का सविता? कोण आहे? मीच आहो, शांती. या काकू घरात. तुमच्या तकदीरानं माझ्या सासू घरीच सापडल्या आज. म्हणून बाई दारातूनच आवाज दिला, आई की नाही आहे तर. माय बाई गुड्डे, पाहिजे बाई पडशीन गिळशीन तर. साफसफाई चालली. हाव काकू, काय करता आता? माझ्या सासून तर अंग काढून घेतलं कामातून. फक्त माझ्या सासूला हिंडणं पाहिजे. हे पाहत बस म्हणते तू काय आहे तर, मला नको सांगू म्हणते. माय बाई, का हो शांताबाई, माझ्या सुनीला काय शिकून आली हो शांताबाई तू? सांग बरं. त्या घरी येऊन मी त्या सुनीला कधी शिकवतो काय? पहिले शिकवती अलग गोष्ट आहे शांताबाई, पण आता तू माझ्या चोरू माझ्या सुनीला शिकून राहिली शांताबाई. बापा 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 शांताबाई, मला वाटलं नाही तू अशी करशील म्हणून. सविता, काय म्हटलं? त्या सुनीला शिकवलं मी? काय शिकवलं व? सांग बरं तू आता. आता मी आली बाहेर, तुम्ही गोष्टी बंद करून टाकल्या शांताबाई. पण तुला समजायला पाहिजे ना की सुनीले कोणाच्या कधी शिकवू नये. आई, जरासा तोंड सांभाळून बोला ना. शांता काकू आता आल्या, बस तुम्ही आल्या. सविता, चापा डवलेपणा जरा कमी करत जा ना. माझ्यासोबत नको करत जाऊ तू, अजून कोणासोबत करत जाय. तुला सरकारने सांगायला आली मी. ते सुषमा भेटली होती, ते म्हणजे बचत गटाची मीटिंग घेऊ म्हणे लोन काढायसाठी, म्हणून तुला सांगायला आली मी. नाही तर रिकामी नाही आम्ही त्या घरी यासाठी आणि त्या गोष्टी ऐकायसाठी. आणि त्या सुनीले बी शिकवायला रिकामी नाही आम्ही त्यासारखी. तू जशी शिकवता म्हणून दुसऱ्याच्या सुनेले तशी शिकवत नाही मी. पाय पाय, म्हणून चालली तू, म्हणून शांताबाई चालली तू. थांब ना मग, चोरास म्हणून चालली तू. पाय पाय शांताबाई, नाही तर मग उजागर असते की नाही तर त्या मला म्हटलं असतं. काय म्हणू तुले? सांग ना काय म्हणू? तू तर हात वारे करू करू चबड 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 करून राहिली. समोरच्याने बोलू बी देत नाही. पोरीचं लग्न करशील तर असंच करू जा. चल, मला लय धंदे आहेत सविता, त्यासारखी नाही आहे मी रिकामी. त्या घरी तू सून सगळे कामं करते. माझ्या घरी मला लेकरं पा लागतात, त्यात ते माझ्या सुनीचे कामं होतात. लय भाग्यवान असतो. जाय जाय शांताबाई जाय, येतो मी. रिकामचोट बायका असतात, धंदा नाही कोणता. धंदा करतात सुना सगळ्या, अशाच डोक्यावर बसतात. पाय पाय शांताबाई, पाहून घे कधी ज्वार येते तू या शांताबाई. मैसून धंदा करून राहिली तर आम्ही रिकामी आहोत. शांताबाई, आई चुप बसा ना तुम्ही आता. सविता, त्यासारखे नाही आहे ना मी ज्वार येणारी. कोण अशी बोलतो तू? थांब, तुम्ही माय घेऊ दे एखाद्या दिवशी, त्या मायने तुझ्या घराने सांगतो मी. हा शांताबाई, बरोबर आहे. माझ्या नवऱ्याला मग त्या सांगत वाटते हिच्या भावाला घराने सांग म्हणून. म्हणून तर रोशनीच्या बाबांना माझ्या भावाला फोन करता. पण माझ्या बरं झालं चोरून फोन केला, येऊ नको म्हणून. हा बरोबर आहे शांताबाई. पाय, नवरा तशी गुण करते आणि बायको इकडे कशी गुण करते, लोकांच्या घरा फोडायचे. शांताबाई, सोबत नाही तुले हे. जाय जाय जाय, त्या भावाच्या घरी चालली तू. जाय जाय जाय, मला माहित आहे वात्रट वांग. आई, तुम्ही मॅट झाल्या काय? तुम्हाला दवाखान्यात नेला लागते काही मॅटायच्या? घोटी, तुला माहित नाही बाहेर सांगू असंच बोला लागते, तर ते सुनेला शिकवत नाहीत. तुला काय वाटते माझी सासू मॅट झाली? नाही नाही, तुझी सासू मॅट नाही होत. तुझी सासू दुसऱ्याने मॅट करीन, पण स्वतः मॅट नाही होत. गुड्डी, कर कर कामं करतो मी, तोपर्यंत तुला भाजीपाला कापून देतो. भाजी बी करणार एखादी, कापूनच ठेवता काय माप होती? घरचं करू दारचं करू किती करू मी, होते ना माय सगळं. किती माय सासा रंगाचे असतात बापा, समजून राहिलं मला. आता माझ्या आईने सांगेन मी, आई पाहून घे सासू कायले म्हणतात. माझ्या सासूचे गुण घे जरा. चल, वात्रट बजी नांदे लागेल पुरत नाही. श्याम जातीन ड्युटीवर, अजून कल्ला करतील मध्ये नाश्ता बनवला नाही. शांती आली नाही अजून, कुठे गेली दिवसभराची तर? कुठे गेली असेल शांती? शांतीचे मायबाप आले, जाऊन बसले भावाच्या घरी गप्पा गोष्टी करत. कुठे नाही जात शांती. फक्त शांतीला एकच काम आहे, शांतारामच्या जीवनातला शांती भंग करून टाकाव बस. म्हणून शांतीचं नाव शांती आहे, लोकांच्या जीवनातली शांती भंग करायसाठी. बाबा उठत ना काय, चाना घेत काय? बाबा, कोण तब्येत बरी नाही काय? कोण झोपेला?
काही नाही राजा, डोकं धरलं रे राजा. आता बापा सगळेजण माहिती काळजी करतात बापा. बापाच्याकडे कोणी पाहत नाही रे बापा राजा. कोण? काय झालं तुम्हाला? आता बापा काय सांगू तुले, काय काय झालं तर. म्हातारपणी बापा काय काय दुखते आणि काय काय नाही. बाबा घ्या चहा घ्या. सविता, आई कुठे गेली? आणि बाबाच्या तब्येतीकडे लक्ष दे जरा. बिमाराव म्हणतात. काय म्हणतात बाबा? बिमार? आता तर सट जेवले. रोज 4 पोळ्या खातात तर आज 5 पोळ्या खाल्ल्या बाबानं. नाव नाही काढलं बाबानं. तब्येत खराब आहे की काय की काय? राजाजी, बिमार माणूस मग एवढा 5-5 पोळ्या जेवण करते काय? काय रे बापा राजा, आता जेवण तर आईच्या डोळ्यात आतापर्यंत मय, आता त्या बायकोच्या डोळ्यातून राहिलं बापा. सुनबाई, आता मला 2 दिवस जीव नको घालू. 5 पोळ्याचा बदला निघू दे सुनबाई. राहू दे बापा, राहू दे राजा, काही काळजी नको करू तुम्ही. सविता, तुला मा बाबाचं खाणं काढायची अजिबात गरज नाहीये. त्या बापाचं आणून तू खाऊन नाही घालत काही. माय कमाईचं खाऊन राहिले माय बाबा. आता याच्या पुढे असं म्हणायचं नाही एवढ्या पोळ्या खाल्ल्या आणि तेवढ्या पोळ्या खाल्ल्या. आणि तुम्हाला मी सांगतो, माझ्या बापान साप काढायची गरज नाही तुम्हाला. खात ना 50 पोळ्या, मला काही घेणं देणं नाही आहे. जे सत्य आहे ते सांगितलं मी तुम्हाला. बाबा उठा, घ्या चहा घ्या. नाही बापा राजा, ते सुनीले म्हणा तूच पिऊन घे बापाच्या. तुम्ही भांडण नका करू बापा माझ्याबद्दल. पाहून घे माझ्या बाबा किती हळव्या म्हणायचे आहेत. पिऊन घे तुझ्या. माझ्या बाबाला मी दुसरा देतो करून. शांताराम, असं नाटक केल्याशिवाय तू खरंच नाही शांताराम. शांती घरी आली नाही, मला माहित आहे. शांती काही ना काही हंगामा केल्याशिवाय शांतीच्या जीवाने चैन नाही पडत. बाबा तुमचे नाटक हे तुम्हाला लय मागात पडते, लक्षात ठेवा तुम्ही. बाबा उठा, घ्या चहा घ्या. हा बापा राजा, पोरानं एवढ्या आदरानं चहा केला. घेतो मी घेतो. दे बापा राजा. राजे, ती आईने दिसून राहिली कुठे गेली तर? मला नाही मग कुठे गेली तर. गेली शिन कुठे सा. तुम्ही लक्ष नका देऊ एवढं. तुम्ही चहा प्या, आराम करा. सवितानं स्वयंपाक केला की जेवण करून घ्यायचा. हा बापा राजा, म्हातारापर्यंत तसंच आहे बापा. सांगितल्या कामाचा आणि गेल्या भाकरचा. जेवतो राजा, जेवतो मी. जाय तू त्या कामावर. तू काही टेन्शन नको घेऊ मय. बाबा मी तुम्हाला एकुलता एक पोरगाव. मी टेन्शन नाही घेतो. कोणाला देऊ टेन्शन? सांगा बरं तुम्ही. टेन्शन नको घेऊ म्हणता. तब्येत खराब असेल तर दवाखान्यात चला. नाही बापा, नाही तू आईले नाही बापा दवाखान्यात दे. ती आई बिमार असेल तर मी काय एखादी गोळी आणीन. गोळी घेतली की मग तब्येत चांगली होऊन जाते राजा. जाय तू काही आता टेन्शन नको घेऊ. चहा पेतो मी, तू जातो कामावर. हा ठीक आहे. सविता, स्वयंपाक झाला की बाबाला वाळून देतो. हा देतो. चला मग येतो मी. साला मैं तो बाप बन गया. शांताराम, तुला जमली आयडिया शांताराम. मज्जा आता तर शांताराम काय करीन काही सांगता येत नाही. आता तर जातो मी शकुनाबाईच्या घरी ढिंगरीले भेटायले. बाबा पोरासमोर बिमारीची नाटकं करता आणि पोरगा बाहेर गेला की मारे नाचून कुदून उड्या मारता घरांनी. कोण अशी धंदा करता तुम्ही? थांबा आता, आईले घरी उद्या चांगलं तुम्ही नखरं सांगतो मी आईले. राजा गेला काय रे? धमकी नका देऊ मला. राजा गेला काय रे तर सविता नाव आहे मय. भल्लीच एकाची सून सासूनं ट्रेन करून ठेवली. जाते शांताराम, 2 दिवस कुठेच नको जाऊ तू. मला माहित आहे शांती झाबरूच्याच घरी गेली माय बापाला भेटायले. थांब पहिले झाबरूला फोन करतो. झाबरूला बाहेर बोलावतो. यानं सांगितलं काय मग आई बाबाले तर काही सांगता नाही येत. हॅलो झाबरू, कुठे आहेस रे? शांताबाई घरातच आहो मी. आई बाबापाशी बसेल मस्त गोष्टी करून राहिलं. शांताबाई तू कुठे आहेस? आणि चांगलं दिपटलं घरातलं. झाबरू बाहेर रे बाहेर रे. शांताबाई तू आली काय? आलो तोंडावर पडीन ना मी. पहिले झाबरूला विचारून घेतो त्या सांगितलं काय म्हणून. शांताबाई काय झालं? अजून झालं का काही? नाही बापा झाबरू, आता काय होईन? जे व्हायचं आता तर होऊन चुकलं. मी काय म्हणतो, आई बाबाची तब्येत चांगली आहे? हा शांताबाई चांगली आहे ना. बरं मला सांग, त्या आई बाबाला काही सांगितलं काय चिंट्याच्या बाबाबद्दल? असं झालं तसं झालं, मीटिंग झाली, काही झालं? कशा गोष्टी करतो शांताबाई तू? ह्या गोष्टी सांगायची होत काय? मी आता ही गोष्ट माधुरीला बी सांगितली नाही. जमलं झाबरू, जीवात जीव आला माय आता. चल मग आता त्याच्यासाठी तुला बोलावलं म्या बाई. चल शांताबाई, एका बाईंचा झाका बहुत झाकू शकते. तू कशी म्हणून राहिली सांगितलं काय? मी काय ते उघडं करीन काय? तसं नाही रे बापा. एखाद्या गोष्टी सांगितले जाते. मंडळी पाहून घ्या, भाऊ असा झाबरू सारखा सुखात दुखात बाईंच्या पाठीशी असणारा.
एकदा असं सुखात साथ दिली नाही तर चालते, पण दुखात भावाची साथ पाहिजे हो. मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. चला मग आता शांताबाईचे आई बाबा आहेत. आता आई बाबाला आपण घरी घेऊन जाऊ. आपण नावं पण घेणार आहोत बरं. चल झाबरो. आई बाबा, तुम्ही आलेच नाही मग? शांती, आम्ही तीच आठवून राहिलं. कधी आम्हाला शांती घ्यायला येते आणि कधी शांतीच्या घरी येतं, शांतीचा सुखी संसार पाहायले. आई बाबा, चला मग, तुम्हाला घ्यायलाच आली मी. पाहिला शांतीची माय, मी म्हणू ना माई पोरगे घ्यायला येते म्हणून. शांताबाई, तू आली की नाही आता, तू मस्त जेवण कर आमच्या घरी. जेवण केलं की मग मी ऑटो करतो, आई बाबाले त्या घरी आणून देतो. हा झाबरो, का रे माधुरी तब्येत चांगली आहे? माधुरी, हा शांताताई चांगली आहे. आता शांती, आम्ही आता डिलिव्हरी होईपर्यंत इथंच थांबतो, नाताचं तोंड पायासाठी. हा बाई थांब, तुम्हाला कोण म्हटलं जा म्हणून? इथंच थांबा तुम्ही, तुमच्या पोराचंच घर आहे. मंडळी, एका ताईची कमेंट आली, त्यांचा आज वाढदिवस आहे. राशीताई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या पूर्ण परिवाराकडून. तुझ्या जीवनात सुख शांती समाधान लाभू दे शांताबाई, ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि आणखी 2 कमेंट आल्या. वच्छलाबाई शेंडे, वर्षा दाढे, आरती बुडवे. काही नाव चुकलं असेल आणखी नावाची कमेंट करा. उद्या पण नाव घेतलं जाईल आणि ज्यांचे वाढदिवस असतील त्यांना पण कमेंट करा. त्यांनी आपलं नाव घेऊन कमेंट करा वाढदिवस आहे म्हणून. शांताबाई नक्की तुमचं वेळ पाहून नाव घेईल. चला मग आता व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आता शांताबाईचे आई बाबा आहेत. शांताबाईच्या आई बाबाले शांताबाई घरी घेऊन जाते. पहा मग चिंट्याचे बाबा काय करतात काय नाही तुम्हाला दिसतेच उद्याच्या भागात. चला, स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.